उमेशजी खासे यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. वसंतजी चिमडा यांना देखील विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर. चला फायनलची मॅच आहे, सो काउंट डाऊन करूनच आपण पहिला चेंडू मार्गस्थ करणार आहोत. सर्वांनी मिळून काउंट डाऊनला अंजाम द्यायचा आहे. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोन्ही संघांना द्यायच्या शुभेच्छा. फायनलच्या फेज मधील हा पहिला चेंडू सामोरा जाईल शिवनाथ गोंड आणि गोलंदाजी मार्कवर संदेश डोंगरे. पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने पोहोचेल स्ट्रोक आहे, फटका फसेल. प्रशांत या झेल खाली. यस इट इज. पहिल्या चेंडूवर सेलिब्रेशनला देऊया मौका. विकेट मिळाली. गॉन. पहिल्या चेंडूवर विकेट मिळतंय. पहिला धक्का तंबूच्या आशेला शिवनाथ गोंड. बॅक टू द डगआउट. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी संदेश डोंगरे. पहिल्या दिवसामध्ये थोडासा नाराज होता स्वतःवर, परंतु आजच्या दिवसामध्ये स्वतःला पुन्हा एकदा साबित करण्यासाठी योग्य त्या पद्धतीचा खेळ. नेहमीच क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला हा खेळ करावाच लागतो. हरला तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात महागडा खेळ होता. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलंय. फर्स्ट विकेट डाऊन. यार गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा इथे संदेश डोंगरे सुसज्जित होईल. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर आर्यन वरठा या फलंदाजाला पण पाहत आहे. संदेश डोंगरे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रोक चांगला कन्व्हिन्सिंगली आहे. प्रशांत आहे लॉंग ऑफला. चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे. आता या मॅच मध्ये आहे ना बॅटल हे तंतोतंत जुळणार आहे, कारण की या अगोदरच्या क्वार्टर फायनल मध्ये किंवा सेमीफायनल मध्ये की संघ त्या पद्धतीने मिळाले नव्हते. टीम चिडोबा स्पोर्ट जांभूलपडा संघाला, परंतु या मॅच मध्ये ती सर्व काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. जसा फायनलचा मॅच हवाय त्याच अनुषंगाने फायनलची मॅच देखील पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्येला झाली सुरुवात 1 या अंकाने. एक गडी बाद. स्ट्राईक असेल यावेळेस विशाल गोंडकडे. ऑन साइडला थोडेसे ब्लाइंड झाले, परंतु इंटू द गॅप मध्ये घरंगळे चेंडू वेगाने निघून जाईल. दणदण करीत सीमा रेषा पार. फायनल फेज मधील हा चौकार. 4 धावा. DJ Alpesh in the mix. या 4 धावा येत आहेत. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल एकंदरीत 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर. स्लॅश करायचं होतं या चेंडूला. सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव बॉल. सलग 3 चौकाराला देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज निलेशजी मडवी यांच्याकडनं देऊन सन्मानित केलं जाईल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीने गतीने इथून गोलंदाजी हाताळली जाते संदेश डोंगरेकडनं. अप्रतिम फास्ट ट्रॅक गोलंदाजीचं कृत्यकरण. खेचून मारण्याची मानसिकता. प्ले अँड बेस. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. द फिंगर इज गॉन. अप विकेट मिळाली. आणखी एक धक्का बसेल. धक्का क्रमांक 2 गॉन. मला बावल्याच्या देहात परत का घातलं? खूप खूप धन्यवाद बाळारामजी काटेला यांच्याकडनं आमच्याकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाठवून दिले. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. व्हेरी वेलकम बाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 अंकांवर धावफलक.
बॅटची एजंट टेकन. ओहो, मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट. सेलिब्रेशन पाहू शकाल प्रत्येकाचं, कारण की या विकेटचं महत्व, या विकेटचं मूल्य खूप मोठं आहे. बडी मछली जाल में फंसी भी. गप. मला ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. कुठेतरी ही गोलंदाजी पहिल्या दिवसामध्ये कारगर नव्हती, परंतु आजच्या दिवसामध्ये स्वतःला पुन्हा एकदा साबित केलं आणि क्रिकेटच्या पटलावर कधी हार न मानण्याची प्रवृत्ती ही तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाते. काय गोलंदाजी राहिली. तिन्ही महत्वाचे फलंदाज, ज्यामध्ये शिवनाथ गोंड, विशाल गोंड आणि विराज वरठाची सर्वात मूल्यवान विकेट ती देखील टिपलाय. पहिल्या षटकाचा खेळ जो समाप्त झालाय, धावगती आहे 5 या अंकांवर आणि 3 धक्के बसल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी. संदेश डोंगरेने परिपूर्ण आपल्या खेळाच्या माध्यमातून कला कौशल्य दाखवून दिलं आणि कुठेतरी धावेंच्या बाबतीमध्ये आता थोडासा कमतरता, परंतु संघ चिवट आहे, जिद्द चिकाटीने भरलेला आहे. इथून हे बॅटल रंगणार नो डाऊट. या सेकंड स्पेल करिता गोलंदाजी मार्कवर हर्षल. समोरच्या दिशेने फोर्स केलं या स्ट्रोकला. संदेश डोंगरे या झेलखाली चुकी होणार नाहीये. विकेट मिळाली. टाळ्यांचा कडकडाट. गप. DJ Alpesh in the mix. हे नजवरचं डॉक्टर यो, बोला गिनाला ग, बोला गिनाला. हे नवाड्याचं डॉक्टर यो. बोला गिनाला ग, बोला गिनाला. थैंक यू. चल पड़े हो तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से अब झुकेंगे नहीं. मंजिल चाहे जितनी भी दूर हो, हौसले हमारे अब झुकेंगे नहीं. पापटका किती जास्तीत जास्त उंच होता आणि काय कॅमेरावर पाहायला मिळते. पाटील नेटवर्क कपिलजी पाटील यांच्याकडनं जणू काही चेंडूला पंख लागले होते, परंतु काय ग क्षेत्ररक्षण राहिलं संदेश डोंगरेकडनं. इथे विकेट मिळते. धक्का क्रमांक 4 आणि धावगती आहे एकंदरीत 5 या अंकांवर. यंदाच्या सीझन मध्ये 18वा आयोजन जे सापडलं, विशेष करून डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी या संघाला निर्णायक क्षणी कुठेतरी जात होते आणि निर्णायक क्षणी मात्र सामने देखील गमवावे लागले होते. परंतु नेहमीच क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला धैर्य हे ठेवावंच लागतं आणि हे धैर्य ठेवलं जाते. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहता आता थोडीशी कुठेतरी पडझड जी सुरू झालंय टीम चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाचे. 4 धक्के बसल्यात. धावगती 5 या अंकांवर. चांगली गोलंदाजी इथून हर्षल हाडलकडनं देखील पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली जाते. लेफ्ट हँडर बॅटर इथून आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर नवनाथ. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर हर्षल हाडल. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून येतोय. संदेश डोंगरे जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करेल 2 धावा ज्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. मंद मंद पावलांनी आपण पाहू शकाल या संध्याकाळच्या सत्रामध्ये मुख्य मान्यवर आदरणीय सन्माननीय रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी यांचं शुभागमन होत असताना या स्पर्धेकरिता 5व्या क्रमांकाचं रोख पारितोषिक वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा महत्वाचा हिस्सा कार्याध्यक्ष गुरुजी यांचं मंद मंद पावलांनी शुभागमन होत असताना त्यांचं करूया आपण या स्पर्धेमध्ये आणि फायनल मॅच मध्ये सहर्ष स्वागत. ऑन साइडला ऑन द राईट खेळलाय. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धाव जे स्कोर कार्डवर मिळाले. डबल करिता कॉल तो दिला गेलाय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले जाते. 2 धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने धावगती 9 या अंकांवर. नवव्या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 4 धक्के बसलेत आतापर्यंत. सावरण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवण्याकरिता फोर्स झालाय. डायरेक्टली हिट, परंतु धावत पळत ही धाव कंप्लीट केली आणि त्यामध्ये आणखी धावेची जोडणी होईल. या सिच्युएशन मध्ये धावा बहाल करणं हे कुठेतरी अंगलट येऊ शकतं आणि महत्वाच्या या मूल्यवान धावा आहेत.
व्हाईट +2 3 अतिरिक्त धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील आणि धावफलक जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. रमेश पांडुरंगजी जाधव गुरुजी यांचं शुभ आगमन होत असताना एक गोड व्यक्तिमत्व, समाज कार्याचा वसा ज्यांनी नेहमीच अंगी बाळगलाय. आज वैयक्तिक आयुष्यामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, परंतु आज समाज सेवा ही त्यांच्या माध्यमानं नेहमीच पुरवली जाते. ते लाडके गुरुजी यांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. रमेश पांडुरंगे जाधव गुरुजी यांचं झाले शुभ आगमन, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 3 धावा येत्या स्कोर कार्डवर आणि धावगती आहे 12 या अंकांवर. अतिरिक्तच्या स्वरूपाने या धावा मिळतील. गोलंदाजी मार्कवरीतून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने खेळाय चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने. संदेश याला पण पाहता एक सिंगल धावा आणि सिंगल धाबेवर समाधानी राहावं लागेल. विकेट गेल्यात ना म्हणून ही सुज्ञता खूप चांगली आहे, कारण की जिथे सिंगल डबलला प्राधान्य देऊन विकेटला भरून काढणार आणि खरंच करून पाठपुरावा करण्याचा हा प्रयत्न जो पाहायला मिळतोय. एक सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 13 रन्स 13 या अंकांवर हे धावफलक. चांगली बॅटिंग, दोन्ही अनुभवी असणारे आता फलंदाज आहेत. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच आपण म्हणतोय की तुमच्याकडे तो बॅकअप प्लॅन असणं फार महत्वाची भूमिका आहे. विकास वरठा आणि नवनाथ गोंड लेंथाकू टप्प्याची स्लाइस केली या चेंडूला थू कवच. चांगला स्ट्रोक आहे, 1 बाउन्स. चेंडूला रोखलं जाते अलीकडे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल 2 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 15 रन्स 15 या अंकांवर हे धावफलक अधोरेखित आहे. 5 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या आणि ज्यामध्ये 3 महत्वाचे विकेट गेले. शिवनाथ डकवर बाद झाले, विशाल गोंड 4 धाब्यांवर बाद झाले, विराज वरटा डकवर बाद झाले आणि कुठेतरी या इनिंगची सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु सावरण्याचं काम या डाबामध्ये केलं जात आहे. आगू टप्प्याची लेंथ आहे, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल. बाय हुक बाय क्रूक आणि धावा देखील होतील बुक. चौकार 4. थैंक यू. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का एक नया इम्तिहान होता है. यहाँ डरने वालों को नहीं मिलता जिंदगी में कुछ भी, लेकिन लढणे वालों के कदमों में जहान होता है. या मॅच मध्ये शिरपेच करायचं असेल, कुठल्या तरी पद्धतीने धावा तुम्हाला अधोरेखित करायच्या असतील, आता प्रयत्नांची पराकाष्ठा ही तुम्हाला वाढवावी लागेल. न हरता न थकता आणि न थांबता जो यशस्वीरितेने प्रयत्न करतो नशिबाला देखील झुकावं लागतं. 19 अंकांवर धावफलक. ऑन साइड लाऊन ड्राईव्हचा फटका जो सरळ रीतीने निघून गेला. वाईडिश कावकन सीमा रेषा लगत सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जाते. पापणी लवते ना लवते चित्याच्या चपळाईने एकेरीला दुहेरी धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. इथून जितक्या धावा मिळणार आहेत ना, कुठेतरी संजीवनी बुटी देण्यासारखं काम करेल टीम चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाला. जर 30+ धावा जर झाल्या या षटकागणिक तर ताकद आहे गोलंदाजी जी टीम चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाची. अतिशय चांगल्या पद्धतीने हे कमबॅक विकास वरटा आणि नवनाथ गोंडकडनं लेफ्ट केलं जाईल. या चेंडूला पंच वळतायत. पंचांचे 2 याद झाले समांतर. वाईट स्वरूपाने एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जी जाऊन पोहोचते एकंदरीत 22 या अंकांवर ही धावगती जी अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी राहिली होती, परंतु दुसरं षटक 14 धावेंचं राहिलं. असं नाही की त्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आले. सिंगल डबलला प्राधान्य दिलं, इनिंगला बिल्ड केला. शेवटच्या अंतिम चेंडूवर तो चौकार आला आणि एक चांगली मॅच्युरिटी दर्शवली गेली. यावेळेस फिरवलं या चेंडूला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं चेंडूने. मिडल स्टंपवरनं बाहेरच्या दिशेने चेंडू नॅचरली पद्धतीने लेफ्ट हँडर फलंदाज आहे आणि सरळ निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. डॉट बॉलचं प्रमाण या इनिंगमध्ये थोडंसं कमी आहे, परंतु धावेंचं प्रमाण हे थोडंसं कमी होत असताना पाहायला मिळते. 22 या अंकांवर धावफलक. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ तो येणं शिल्लक आहे. ऑन साइडला षडम जॉमचा फटका सुंदर आणि देखणा आहे. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु कुठेतरी फंबल झालं आणि बीट करून चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग निघून गेला. सीमारेषा पार.
4 धाब्यांकरिता चौकार. थँक्यू. या 4 धावा येतात. या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ. या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून नितीन कारेला सुसज्जित होईल. मोठा प्रहार करायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये झेल घेण्याची संधी. रुपेशच्या माध्यमाने झाली मिस्टेक घटित. झेल ड्रॉप. परिणाम स्वरूपी 2 धाबा कंप्लीट झाल्या. 3रा धावेकरिता प्रयत्न आहे धावचीतच्या रूपाने. 1 एंडने बाद व्हावं लागेल आणि मंद मंद पावलाने गोड व्यक्तिमत्वांची मांदियाळी मुख्य मंचाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय तालिबाई पठाण शेठ यांचं शुभाग म्हणत असताना या स्पर्धेच्या माध्यमाने आपण पुन्हा एकदा त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तालिबाई पठाण शेठ या स्पर्धेच्या माध्यमाने त्यांची गाठभेट आणि या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमाने पाहायला मिळतंय आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पाहुण्यांच्या माहितीकरिता हा फायनलची मॅच जी मैदानाच्या दिशेने अग्रगण्य आहे. विकेट मिळते धावचीच्या स्वरूपाने. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. राहुल शेदड याला पण पाहताय न्यू बॅटर इन. जवळजवळ 28 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी आहे. सुरुवातीला असं वाटलं की कुठेतरी धावा या कमी प्रमाणात असतील, परंतु यावेळेस धावा पूर्णपणे कव्हर केल्यात आणि चांगल्या पद्धतीने कव्हर केल्यात. चांगल्या पद्धतीने आपण पाहता इथून बॅटिंग होत असताना खोलवर लेंथ हातले. लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचते 29. निलेशजी मडवी यांना देखील मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि विशेष करून या स्पर्धेकरिता त्यांच्या माध्यमाने 2ऱ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक हे आपल्याला मिळालंय. आणि कधीही रात्री आणि अपरात्री कुठल्याही पद्धतीची दुर्घटना असो नेहमीच समाजसेवेकरिता हे रुजू असतात. तेच गोड व्यक्तिमत्व. निलेशजी मडवी यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 29 या अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये त्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. डबल करिता कॉल तो दिला गेलाय. चेंडूची चाचपणी ती अजून सुद्धा होते आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेकरिता कुठेतरी या मॅच मध्ये भाग मिल्खा भाग या पिक्चरची आठवण झाली. एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे आणि 4थ्या धावेकरिता पळत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हीच तर आहे खऱ्या अर्थाने फायनल मॅचची ही दुगदुग. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 32 या अंकांवर धावगती आणि विजयी होण्याकरिता 33 धावसंख्येचा पाठलाग तो करावा लागेल. एक चांगलं प्रत्युत्तर आहे आणि ते प्रत्युत्तर मिळालं 2ऱ्या आणि 3ऱ्या षटकामध्ये आणि चांगल्या पद्धतीचं बॅटल जे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एक ब्रेक येईल आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आणखी एक लोकप्रिय गीतकार संगीतकार या स्पर्धेच्या माध्यमाने आपण पाहताय 4थ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक गोड व्यक्तिमत्व हेमंतजी माडा यांच्या माध्यमाने आपल्याला मिळालंय. आज खऱ्या अर्थाने शूटिंग मध्ये ते बिझी आहेत, अन्यथा आले असते, परंतु त्यांच्या माध्यमाने हा मेसेज पोहोचवलाय. संपूर्ण कोलिशीकरांना आणि संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. डीजे विशालला संधी. एक सुमधुर गीत आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात.
हस्ती हस्ती क्या जो बदल जाए, वो हस्ती हस्ती क्या जो बदल जाए, समस्याओं की धूप में जो झुलस जाए, तपती हुई लू को भी जो हंसते हुए सहन कर जाए और संकटों के सामने बाहें फैलाए मुस्कुराए, वही वास्तव में एक सच्चा मनुष्य और इंसान कहलाय. आज तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये कशा पद्धतीने जीवन जगता याला अर्थ नाहीये, परंतु तुम्ही कशा पद्धतीने कामगिरी केलंय ते तितकंच इम्पॉर्टंट. म्हणून नेहमीच आपण म्हणतो ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं, परंतु आयुष्यात तुम्ही चांगलं कर्म कराल, चांगले कष्ट कराल, जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल, ही तफावत आहे. म्हणून वैयक्तिक आयुष्यात कष्ट बिना फळ नाही. या मॅच मध्ये कुरघोडी करायची असेल तर इथून तुम्हाला धावा या बनवाव्या लागतील. 33 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे आणि हा पाठलाग करण्याकरिता जे आपण पाहताय दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने नितीन कारेला आणि तदनंतर साई कोंगेल ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर राहुल शेदड या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. फायनलची मॅच कुठला संघ गावदेवी चषकावर नाव अधोरेखित करेल, सातत्याने हे मैदान बिझी राहिलं यंदाच्या सीझन मध्ये आणि जवळजवळ ही तिसरी स्पर्धा आहे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत याच मैदानावर जी पाहायला मिळते. बिरसा मुंडा कर्जोनकरांची स्पर्धा आपण पाहिली, तदनंतर शिवसाई स्पोर्ट्स वंजारपाडा चषक आपण पाहिलं, गावदेवी स्पोर्ट्स कोळीशीकरांचं आयोजन आणि कमिंग सून आणखी काही स्पर्धा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे सातत्याने बिझी असणारे मैदान. दिलीपजी मडवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. या स्पर्धेकरिता दुसऱ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक नरेशजी वंजारी आणि तमाम जे आमचे आयोजक करते. कोलवार लेन समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगला आहे. एक सिंगलदा मिळाले आणि धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात. प्रत्युत्तर हे तुम्हाला द्यावंच लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला बनून राहायचं असेल तर ते प्रत्युत्तर लवकरात लवकर देणं, कारण की सरासरी ही प्रत्येक षटकाकडे म्हणायची झाली तर 11 धावसंख्येची आहे. 33 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे, परंतु जो कमबॅक झालाय ना टीम चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचा तो वाखडण्याजोग आहे. सुरुवातीमध्ये 4 विकेट गेले होते आणि तदनंतर नवनाथ आणि विकासची अनुभवी जोडी मैदानाच्या दिशेने धावसंख्येला सिंगल डबलच्या माध्यमाने अग्रगण्य केलं आणि तिथून इनिंगला बिल्ड केलं आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलंय. मोठा स्ट्रोक खेळायचा फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षण, हो कुठेतरी चेंडूची चाचपणी केली गेली. झेल करिता जाणं महत्वाची भूमिका निष्फळता मार्गी लागले. नवनाथ आणि तदनंतर आर्यन गेले होते या झेलखाली, परंतु कॉल देणं ही तितकंच महत्वाची भूमिका. या ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया टेलिव्हिजन स्क्रीनवर आणि तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता, जिथे जजमेंट उलट्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी चेंडू दोघांच्या मधोमध पडला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी झाली तोपर्यंत बराच उशीर झाला होता. 2 धावा येतात. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले. एकंदरीत 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 अंकांवर हे धाव फलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून मिस्टर राहुल शेदड. चांगला स्ट्रोक ऑन साइडला खेळला गेलाय, त्या दिशेने धावत पळत वेगाने आले. काय एफर्ट्स आहेत, अप्रतिम. यालाच म्हणतात खेळाच्या माध्यमाने ही जिद्दची काठी. अप्रतिम. प्रत्येक धावेकरिता आता तुम्हाला ती मेहनत करावी लागणार आहे, कारण की ही मॅच सहजासहजी सोपी होणार नाहीये. प्रत्येक धाव काढण्याकरिता कुठेतरी चिडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ सुसज्जित आहे रोखण्याकरिता. सिंगल धावेत या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 4 अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. प्रयत्न वाढवावे लागतील नितीन कारेला. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला बॅटर. सुरुवात एक योग्य त्या पद्धतीने द्यावी लागेल संघाला. ऑन द राईट खेळा, ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. मनगडाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं, सरळ चेंडू सीमारेषा पार निघून जाईल चौकाराकरिता 4 धावा. थँक्यू. या 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल. एकंदरीत 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धाव फलक. ऑन ड्राईव्हचा फटका दर्जेदार जो पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून गेला, मिड विकेट सीमारेषा पार. आता हेच बॅटल तुम्हाला चांगल्या पद्धतीने रंगवायचं आहे. प्रत्येक चेंडूकडे मात्र तुम्हाला ते धैर्य ठेवायचंय, पेशन्स ठेवायचंय. त्या अनुषंगाने इनिंगला बिल्ड करायचं आहे. 4 धावा आल्यात चौकाराच्या मदतीने 8 या अंकांवर. अप्रतिम स्ट्रोक, कॅल्क्युलेशन, रिक्स परावर्तित 4 रन चौकार. आंखों में कई मंजिलें, दिल में अभी कई हसरतें बाकी है. मैं कैसे थक जाऊं
आने वाले कई मुकाम पाना बाकी है. नितीन कारेला मैदानाच्या दिशेने लढत देत असताना एक चांगली बॅटिंग. लागोपाठ 2 चौकार आलेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 12 अंकांवर. पाठलाग होतोय 33 धावसंख्येचा. 11ची सरासरी बाधित ठेवायची होती. एका धावसंख्येने थोडासा धक्का मारला जातोय 12 अंकांवर, परंतु शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक असेल फेस जाईल मिस्टर नितीन. बागपुडला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट मध्ये पकडले गेले. डिंग डिंग या झेलखाली विकेट मिळाली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला गॉन. इन द मिक्स. फायनलचा फेज, फायनलचा थरार. पुन्हा एकदा आपण करूया सर्वांचं सहर्ष वेलकम. पहिलं षटक झाले समाप्त. 12 अंकांवर बसलेला पहिला धक्का नितीन याला बाद व्हावं लागतंय. या दुसऱ्या षटकाकरिता इथून रोशन जनाठे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा मिनी लसित मलिंगा डिंग डिंग या नावाने प्रचलित त्याच रोशनला आपण पाहत आहे या सेकंड स्पेल करिता आणलं गेलंय. 12 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून रोशन. चला घाई करा थोडीशी. 12 रन्स ऑन अ कार्ड, 12 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. स्ट्राईक एंडला मिस्टर साई, तर नॉन स्ट्राईक एंडला न्यू बॅटर इन संदेश डोंगरे. दिशा दर्शवायची होती. हलकं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. फॉलो केलं रोशन याने. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. 5 धावा बनल्यात. असं नाहीये की इथून सामना दूर आहे. येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. गाठ बांधावी लागेल 21 धावसंख्येची. म्हणूनच या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर कुठेतरी कॅल्क्युलेशन प्लस रिक्स दोन्ही गोष्टींचा समन्वय. बॅटची एज शरीरापासून दूर खेळले. एन मुवमेंटला चेंडूने मात्र वळण घेतलं. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा लगत चेंडूची हाताळणी केली जाईल. 2 धावा ज्या निश्चित स्वरूपाने स्कोर कार्डवर मिळतील. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले एकंदरीत 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. सिंगल डबलचं महत्व तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये, कारण की ही मॅच शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत देखील जाऊ शकते. कारण की दोन्ही फलंदाज साबूत आहेत मैदानाच्या दिशेने. हर हुन्नरी खेळ करण्याकरिता या दोघांची ओळख आहे. 14 या अंकांवर धावगती. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये. विराज वरठा या झेलखाली. चुकी होणार नाहीये. विकेट मिळवली जाईल. फलंदाज बाद. सेलिब्रेशनला देऊया मोका. गॉन. जी पाहायला मिळते. आता येणारे चेंडू इथून शिल्लक असतील तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनवू शकते. ही बनण्याकरिता कुठल्या तरी एका फलंदाजाला आता तो मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे. चला मॅच मध्ये थोडासा अग्रपणा येऊ द्या. चला फास्ट खेळा थोडेसे प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 14 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 1.3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झाला. येणारे 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच बनवू शकते. असाच सामना झाला होता मागील आठवड्यामध्ये. 50,000ची स्पर्धा टीम डीजेबी स्पोर्ट जाधवपडा आयोजित. आणि काय बॅटिंग राहिली होती टीम आई गावदेवी अंबर भुई संघाकडनं. 9 चेंडूकडे 19 धावसंख्येची गरज आहे.
प्रॉपरली लेंथ, योग्य ती लाईन, योग्य ती लेन, सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. थोडासा स्लिंगी ऍक्शन आहे म्हणूनच जास्त बाउन्स मिळला नाही आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे थोडासा स्किड होतो आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 14 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 8 चेंडू शिल्लक, 19 ची गरज. बॅट चेंज लागली जाते. गली रिजन मधनं चेंडू वेगाने निघून जाते. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा लगत चेंडूला रोखणं नामुमकिन. धन करीत चेंडू सीमारेषा पार निघून जाईल चौकाराकरिता 4 धावा. महत्वाच्या धावा आहेत. मिडल ऑफ द बॅट होत किंवा एजच्या माध्यमाने होत. धावेंचं स्वागत करेल टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी संघ. 14 ची गरज. देणारे चेंडू आता आहेत तुमच्याकडे 7. आकडा आहे 7. 7.5ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. अजून सुद्धा जे लक्ष 15 धावसंख्येचं. ऑन साईडला खेचून मारण्याची मानसिकता दर्शवली. सिंगल धाव जे अधोरेखित झाले. डबल करिता कॉल तो दिला गेला. चेंडूची हाताळली जोपर्यंत होईल. धावत पळत 2 धावा ज्या कंप्लीट केल्या जातात आणि 2च धावेवर समाधानी. तिसरी धाव घेण्याची गरज होती का प्रश्नचिन्ह होता, परंतु तिसरी धाव देखील कंप्लीट झालंय आणि 3च धावेवर आता समाधानी राहावं लागेल. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 6 आणि 12 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर तितकीच मोलाची, तितकीच मूल्याची. थोडस लक्ष विचलित झालं आणि रंगमेभंग पडत असताना 3 धावा. 6 चेंडू शिल्लक, 12ची गरज. थँक्यू. चला फायनलची मॅच आहे. थोडीशी घाई करा ही नम्रतेची विनंती. 6 चेंडू शिल्लक आणि 12 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये अजून सुद्धा तो जिवंतपणा आहे. म्हणून मी म्हटलं की दोन्ही संघ शेरास आणि सव्वा शेर आहेत आणि एकमेकांसमवेत हे बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल रंगत असताना 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 धावसंख्येची गरज. या मॅचला जिंकण्यासाठी लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने हर्षल हाडल तर एकेंडे संदेश डोंगरे. शेवटच्या अंतिम चेंडूवर 3 धावा पळून काढल्या. प्रत्येक धावेचं महत्व आहे तितकंच आहे, परंतु संदेश डोंगरे एकेंडने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये आणि संदेश डोंगरेकडे ती काबिलियत आहे की तो स्ट्रॉंग फिनिश करून देऊ शकतो. एकेंडने हर्षल हाडल त्याला देखील साथ आणि प्रतिसाद तो द्यावा लागेल. क्रिकेटच्या पटलावर टाळी कधी एका हाताने वाजणार नाहीये. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ योग्य ठेवावाच लागेल. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत, 12ची गरज आहे. कुठला संघ जो विजयी असेल आणि चॅम्पियन नावाच्या ट्रॉफीवर नाव अधोरेखित केलं जाईल. चला घाई करा, वेळ जास्त घेतला जातोय. डीप थर्ड मॅन आता डीप मध्ये जात आहे. 6 balls remaining and 12 runs required to win. बॅट चेंज लागली जात आहे. इम्पॅक्ट जवळ बाहेरच्या दिशेने फक्त आणि फक्त एक सिंगल धाव संदेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 11ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये आहे. जर बॅटल रंगवायचं असेल तर इथून तुम्हाला एखादा मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये खेळावा लागेल. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. फायनलचा या महामुकाबल्यामध्ये दोन्ही संघ आमने सामने आणि काय लढत होत असताना अप्रतिम. म्हणून सुरुवातीलाच मी म्हटलं की ही मॅच शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत जाईल नो डाऊट, परंतु संदेश डोंगरेकडे पूर्णपणे हे लक्ष केंद्रित असेल. विराज वरठाच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन असणार आहे ते देखील पाहणं योग्य. खेचून मारण्याची मानसिकता प्ले अँड मिस. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक डॉट बॉल गणित तो हर्ष उल्हास पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. ही तंत्र शुद्धता आहे. विराजकडे जिद्द चिकाटी ठासून भरलं या खेळाडूकडे. अप्रतिम हा चेंडू हाताळला. खोलवर लेंथ हाताळली. ड्राईव्हचा फटका जो पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल धाव अधोरेखित झाले. डबल करिता कॉल, परंतु एकच धाबेवर समाधानी राहावं लागेल. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 3
आणि 3 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता जे लक्ष आहे ते आता असेल 10 धावसंख्येचं. चेंडू यस्त्यांना लागलाय म्हणजे त्या दिशेने चेंडू डेड बॉल होईल. नियमावली सर्वांनाच ठाऊक हवे. वसे आदिवासी मध्ये ही नियमावलीच आहे. चेंडू जेव्हा यस्त्यांना लागेल तेव्हाच तो तिथे डेड होईल. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि विजयी होण्याकरिता 10 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कुठेतरी सिच्युएशन ही आता थोडीशी नाजूक झाले टीम डीपी स्पोर्ट्स गणेशपुरी या संघाकरिता. आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती चांगल्या पद्धतीची डीपी ठेवायची असेल तर या 3 चेंडू गडी 10 धावा ज्या आता परिपूर्ण तुम्हाला कराव्या लागतील. स्ट्राईक आहे हर्षल हाडलकर आहे. एक एंडने संदेश डोंगरेला पण पाहत आहे. टीम चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ इतक्या सहजासहजी हार मानणार नाही म्हणून म्हटलं लय मिळाल्यानंतर रोखणं थोडंसं मुश्किल आहे या संघाला. किजून मारण्याची मानसिकता. इम्पॅक्ट थोडंसं आउटसाइड ऑफ. एक सिंगल धावेल. आता येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडू गडी 9 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. एखादा मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करून देऊ शकतो आणि इथे मात्र ते पुनरागमन करण्याकरिता स्वतःवर कॉन्फिडन्स तो ठेवावा लागेल. आयुष्यात सक्सेसफुल होण्याची गुरुकिल्ली काय आहे तर स्वतःचा विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो ना विल पॉवर. आणि ती विल पॉवर उंचवण्याची गोष्ट आहे. स्वतःला म्हणावं लागेल यस आय कॅन डू इट. मी करू शकतो माझ्या संघाकरिता. गावाच्या नावाची प्रतिष्ठा, गावाच्या नावाकरिता हा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामधील ही झुंज. दोन्ही संघ आमने सामने, चिर प्रतिद्वंदी. 2 चेंडू 9 ची गरज. खेचून मारण्याची मानसिकता बीट होत असताना आजचा दिवस याच खेळाडूच्या नावे असंच म्हणावं लागेल. या अगोदर रेकॉर्ड घटित केला 6 चेंडू गडी 6 षटकार आणि या मॅच मध्ये महत्वाच्या धावा रोखायच्या होत्या. 5 चेंडू गडी फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. आता एका चेंडू गडी 9 धावसंख्येची गरज. परिपूर्ण या मॅच मध्ये कुरघोडी आणि कंबा कशाच पद्धतीने करायचा असतो हे टीम चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाने दाखवून दिला. अतिशय वाखंडजोग्या हा खेळ. 3री ट्रॉफी चॅम्पियन नावाची उचलली. कॉंग्रॅच्युलेशन चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा.